परभणी तालुक्यातील धर्मापुरी येथील ग्रामीण रस्ता क्रमांक 54 साठी सन 2022-23 मध्ये जिल्हा नियोजन समितीकडून 40 लाखांचा निधी मंजूर झाला होता। मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम न करताच गुत्तेदाराने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या संगमताने बिल उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी परभणी जिंतूर महामार्गावर बैलगाडीसह रास्ता रोको आंदोलन केले। तब्बल 2 तास महामार्ग बंद राहिल्याने वाहतूक ठप्प झाली आणि सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला। अखेर जिल्हा प्रशासनाने गुत्तेदारावर कारवाई आणि रस्ता लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। काही दिवसांपूर्वीच परभणी तालुक्यातील पेडगाव येथेही असा प्रकार उघडकीस आल्याने जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अधिकाऱ्याचे संगनमत, निधीतील गैरव्यवहार आणि प्रशासनाची मनमानी यामुळे नागरिकांचा संताप वाढत असून ग्रामस्थांनी रस्ता तातडीने करण्याची मागणी केली आहे। रस्ता रोको आंदोलन करण्याचं कारण असं आहे की 2022-23 डीपीडीसी SRF मध्ये आमच्या धर्मापुरीचं पेडगाव रस्ते डेंटल रोडचं काम आलेलं होतं 54 नंबर रस्त्याचं। सदरील गुत्तेदार आणि यांनी हा रस्ता आजपर्यंत केलेला नाही। 2 वर्षापासून यांच्याकडे आमचा फॉलोअप चालू आहे की साहेब तुम्ही करून द्या, तरीही लक्ष देत नाहीये। त्यांच्याकडे गेलं तर त्यामध्ये धर्मापुरीचं शिष्टमंडळ आलं। मग आम्ही वारंवार कारवाई करून देखील रस्ता होत नसेल तर रस्ता रोको करण्याशिवाय पर्याय काय आमच्या शेतकऱ्यांना? आणि त्यांनी हे रस्ता नाही करता त्यांनी बिल उचलून खाल्लेलं आहे। एमबी वगैरे होतीच कशी शासनाची, रस्ता नाही करता। या आम्हाला म्हणणं आहे की बाबा जे कोणी म्हणजे काम नाही करता संबंधित अधिकाऱ्यांनी एमबी बनवली त्यांच्यावर कारवाई का नाही झाली पाहिजे। आणि आमचं एकच म्हणणं आहे की बाबा सदरील रस्त्याचं चौकशी करून आमचा रस्ता आम्हाला करून द्यावा, एवढीच प्रशासनाला विनंती आहे। किती लाख रुपयाचा बिल होता? तो रस्ता 40 लाख रुपयाचा होता। तर त्यांनी एमबी बनवून परस्पर रस्ता उचलून घेतलेला आहे। जेव्हा आम्ही कारवाई करायला लागलो तर आता रातोरात ते त्या रस्त्यावर मटेरियल टाकत आहेत। चौकशी आणखी काहीतरी रस्त्यावर पडलेलं दिसावं त्यामुळे ते रातोरात रस्त्यावरती मटेरियल टाकण्याचा प्रयत्न करत आहे। सीओनी भेट दिली होती तुमच्या गावाला, त्यावेळेस काय आश्वासन दिलं होतं? मॅडम म्हटल्या होत्या मी तुम्हाला करून देते म्हटलं होतं। माझ्या ह्या विषयाला झाले 15 दिवस, मग इतके दिवस झालं मग आम्हाला काही त्याचं उत्तर नाही मिळालं। मग आम्ही 11 तारखेला रास्ता रोकोचं त्यांना सांगितलेलं होतं, मग त्यांचं आम्हाला 11 तारखेच्या अगोदर आम्हाला उत्तर पाहिजे होतं, तर त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं नाही। त्यामुळे आम्हाला रस्ता रोको करावा लागला। जर रस्ता नाही झाला तर पुढचं आंदोलन काय? पुढचं आंदोलन आम्ही आता आयुक्त ऑफिसला जाऊन आत्मदहनाचं आंदोलन किंवा मंत्र्याला जाऊन आत्मदहनाचं आंदोलन करणार आम्ही शेतकऱ्यासोबत। कारण की मग सरपंच आणि उपसरपंच आत्मदहन करणार आयुक्त कार्यालयात काम नाही होता, बिल उचलल्या जाते कसं, माझा हा विषय आहे। पहिले तुमचे जेई एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काय करायला लागले तर ते मगर म्हणजे असे गुत्तेदारांना असेच पैसे वाटायला लागलेत का, खिरापत वाटायला लागलेत का शासनाची? तुम्ही ही चौकशी करायला पाहिजे। तुम्ही काम नाही करता, बिल उचलल्या कसं जाते, माझं प्रशासनाला पहिले हे विषय आहे। आणि सध्याची रोडची कंडिशन अशी